गाईज, स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण चालत आता भानगरला. आणि आपला पार्ट 2 बनवायचा राहिला होता गणपतीचा बॉडी कलरचा. आपल्या कलरचा आपण पार्ट 1 मध्ये बघितला की आपण प्रायमर मारला, 2 हात मारले प्रायमरचे, व्हाईट कलर. तर आज आपल्याला बॉडी सेटिंग मारायचे. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि बाईने आता कलर करायला घेतलाय. बोलता आपण उद्या सकाळी आखणी पण करू. बोलता आज पूर्ण बॉडी सेटिंग मारून घेऊ, धोतर शाल वगैरे सर्व करून घेऊ. आणि उद्या सकाळी उजेडात बोलतं उन्हामध्ये चांगला उजेड असेल ना, आपण आखणी करून घेऊ बोलतं. म्हणजे रविवारसाठी आपल्याला गणपतीचा म्हणजे स्टेटस ठेवायला होईल किंवा आपल्याला ॲडव्हर्टाईज पण करायला भेटेल ना. म्हणजे बोलतं आपण रविवारपर्यंत सर्व बॅनर वगैरे बनवू, ॲड पण करू आपल्या बोलतं गणपतीचे कलर कसं झाले ते. तर आज आपण म्हणजे पूर्ण कलर मारून घेऊ, बॉडी शेडिंग, धोतर वगैरे, शाल बिल. आणि मग उद्या आपण आखणी करू असं तो बोलताय. तर आपण चला आता जाऊ पहिले भानगरला आणि बघू कुठली मूर्ती घेतली बनवायला आणि काय मला पण माहिती नाही. तिथे गेल्यावर आपल्याला समजेल. तर चला आपण डायरेक्ट आता जाऊ भानगरला आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटतो भानगरला. तोपर्यंत लाईक करून ठेवा. तर गाईज आपण आलो आता जस्ट भानगरला. बघा स्वतः कलाकार सार्थक म्हात्रे, किस्सरमॅन. हे बघा किटवाला मूर्ती घेतली पहिले कलर करायला आणि बॉडी कलर बनवून झाला. आहे बघा हाच ना बॉडी कलर. बघा हा बॉडी कलर चाय सारखा. चहा पण नाही बोलू शकत भाई. काय पायनॅपल काय बोलतो, पायनॅपल का मँगो असा काहीतरी कलर आहे. तर आपण सुरुवात करूया. थोडासा त्यांनी मागं कलर मारून बघितला आहे, कसं बघितलं ना मागं कर. आता बाई मशीन लावणार आणि लगेच कलर चालू कर बाई चालू आपण. तर गाईज फायनली मग आपली मशीन लावली आहे. बघा मशीन लागली आहे आणि कलर करायला स्टार्ट केला आहे. बॉडी शेडिंग दाखवतो समोरून. मशीनचा आवाज जास्त येईल बघा. गणपती बाप्पा मोरया. गाईज पूर्ण करून झालेलं आहे. फ्लॅश मारा का जरा बरोबर वाटतं ना, तसा जास्त कॅमेरा थोडा काय दिसते रे, समोरून लाल दिसते बघ ना. कॅमेरा एकदम परफेक्ट दिसतंय आणि समोर एकदम लाल लाल दिसतंय. आपला फोटो पण बरोबर नाही. गाईज आपल्याला हे बघा किटवाल्याची मूर्ती आहे. आपल्याला अशी कलर करायची, सेम अशी कलर ना भाई. धोतर शाल सर्व आपल्याला असा कलर करायचा आहे. सेम हीच मूर्ती आहे ती. कलर झाल्यावर कशी दिसेल तुम्हाला पूर्ण झाल्यावर? पूर्ण कधी होईल? मी गाईजला सांगितले उद्या आखणी, आज सगळी कंप्लीट करायची. उद्या आखणी? हा म्हणजे उद्या किंवा परवा आखणी, पण आज सगळी कंप्लीट. धोतर शाल सर्व. उद्या नाही झाली तर परवा होईल 100%. परवा करायची, मला करायचीच परवा पूर्ण. कारण की काही दिवस बोलत रविवारी आपल्याला ॲड टाकायचे, बॅनर बनवायचे, काही पण करून उद्यापर्यंत आखणी झाली पाहिजे असं हा बोलला होता. मी तुम्हाला सांगितलं मगाशी. आता हे 4 लक्षात ठेवा. आखणी कधी? उद्या. आता उद्या संध्याकाळी जास्त झाली तर मग नाही जमणार, रात्री नाही करणार. पूर्ण बॉडीची पूर्ण बॉडी पेंटिंग कधी होईल? धोतर शाल मुकुट आखणी सोडून दे, बाकी एकदा शेडिंग झाली का आज बाकी काही कामच नाही करायचं, फक्त एकच मूर्ती करायची फायनल. माझं तेच म्हणणं होतं का पूर्ण मूर्ती करून घ्यायची, अख्खी मूर्तीच फायनल करायची. फक्त आखणी उद्या ठेवायची. फक्त आखणी उद्या ठेवायची ना. आखणी उद्याला ठेवायची, उद्या किंवा परवा. परवा नाही, उद्याच. आपल्याला उद्याचा ब्लॉग पाडला पाहिजे. संध्याकाळ होईल. हो संध्याकाळ रात्र होते, रात्री 12 वाजून रात्रीला आखणी करू, मला दिसणार नाही. दुपारी आखणी करून घे. आपण बाकीचा कलर नंतर मारू. तरी पण होईल. बाकी का होऊ शकत नाही का असं? गोल्डन ठेवू शकतो ना. मग तेच ना, गोल्डन धोतर पण ठेवू शकतो आपण. नाही धोतर करून घेऊ, आज धोतर करून घेऊ. गाईज आता बघा आमची प्लॅनिंग चालू आहे. कारण की आम्ही डायरेक्ट सुरुवात उद्या करणार होतो ना, मेन सुरुवात बॉडी सेटिंगसाठी. शनिवारी आमची सुरुवात होती, पण बाई बोलते आजच करायचं बोलला. हिला 2 दिवस आधी घासली मूर्ती, डिस्टेंबर मारून. हिला लवकर घासली कारण की हिला पेंटिंग करायची होती आणि आपल्याला ॲड पण करायची होती. जी बॅनर बनवायचा होता. बघा अशी झाली पूर्ण. कारण अजून एक शेडिंग येईल काय? अजून याच्यावरती शेडिंग येईल, लाईट वाली. लाईट म्हणजे लाईट कलरची शेडिंग येईल. लाईट कलरची. त्याच्यानंतर परत मग जे कुठे असतात ना गॅप आपले फोल्ड, तिथं डार्कची शेडिंग येईल. त्याच्यानंतर मग ही बॉडी वॉश फिनिश. अच्छा. बॉडी वॉश फिनिश झाला का मग धोतर आणि शाल
ते 2 गोष्टी झाल्या का मग नंतर गोल्डन ही बिल्डिंग मग काय जास्त काम नाही मग आपला लोड आहे, लोड वगैरे आहे. मग ते नितेश गवते वगैरे बसणार आहेत. तर त्यांना बाहेरून आपण मागवलाय, लेटर पाठवलेला तर अप्रूव्ह झालाय तो. 100% भाई त्या गोष्टी आपण करणारच. शाल करू शकतो, लोड, धोतर पण करीन, गोल्डन पण करीन. बॉडी शेडिंगचं काम आहे, काम तुझं आहे. आखणी आणि बॉडी शेडिंग तुझं काम आहे. बाकीचं आम्ही पेडी पण करू शकतो. पेडी ब्ल्यूज करायची असतं तशी, पण स्काय ब्ल्यू असतं ती. ही गादी पण करू शकतो मी. आता गादीची डिझाईन तू काढायची फुला बिलांची, बरोबर. गाईज आता बघू आज रात्री आपलं किती काम होतं बघू. 8 वाजलेत, एक हात मारलाय 8 पर्यंत. आता बघू बाकीचं काम करू. हे बघा ही मूर्ती बघा आम्हाला मस्त भेटले पेंटिंगसाठी, परफेक्ट एकदम देवारी दिसत. झूम आउट तर गाईज आता दुसरा हात म्हणजे मारायला घेतलाय आपला लाईट हात. तो हात मारून अर्धा तास सुकला. 9 वाजले आणि दुसरा हात मारायला घेतला. गाईज हे बघा आपलं मागच्या वर्षीचं डेकोरेशन होतं उंदरांचा. त्यातलं राहिलेले किती उंदर येते 1 2 3 4 5 6 7. हे 7 उंदर होतं आपलं. आणि हे बाईने आत्ता बनवले आहेत 22. अजून 15 बनवायचे आहेत याच्यामध्ये. ऑर्डर आहे 39 उंदीर पाहिजेत 37. आणि हे आपलं मागच्या वर्षीचं होतं डेकोरेशन. यांची रील्स बघूनच आपल्याला हे ऑर्डर आलेलं आहे. तर गाईज 10:15 झालेत आणि आमचा जर डिनर टाईम झाला आहे. बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण आता बॉडीची शेडिंग मारून घेतलेली आहे. तर फक्त आपल्याला तुम्हाला एक डिनर टाईम झाल्यानंतर डिनर करू आम्ही. जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर गाईज डिनर ब्रेक झाला आमचा आणि आता परत काम चालू केलं आहे. परत मशीन लावले. मशीनचा आवाज जास्त येईल. परत मशीन लावले. तर ते भाई पण आले कामावरून मदत करायला. आणि आता परत आपला कलर मारायचा चालू केला. ए भाई परत बाजूला. परत आपलं काम चालू केलं आहे. बघू आता शेडिंग. आता काय करायचं भाई? शेडिंग करायचं. शेडिंग करा चालू आता. गाईज 2:15 वाजलेत रात्रीचे आणि म्हणजे आम्ही शेडिंग मारून झाली. दाखवतो मूर्ती सर्व घरी बघा. शेडिंग मारून झाली पूर्ण. म्हणजे पहिले बॉडी टोन मारला, नंतर शेडिंग मारली. नंतर धोतर कुठला करायचा त्यावरती आमचं जरा चाललं होता डिस्कशन. त्याच्यावरती हा धोतर फिक्स करा ना भाई. मागं कलर आम्ही मारलाय. दाखव जरा मागचा कलर. बघा हा फिकट आहे आणि हा डार्क आहे. मधला डार्क आहे, हा फिकट आहे. कॅमेऱ्यात थोडा वेगळा येतोय गाईज. इथे येऊन बघा तुम्ही नक्की. इथे येऊन बघा. परत डिस्कशन नंतर आम्ही जरा हा कलर फिक्स केलाय. बनवायला घेतलाय बाहेर. 2:15 वाजलेत. आता 2:45 पर्यंत धोतरचा कलर मारून होईल. हा तो एक कलर बनवाला. बघा हा एक कलर बनवाला किती कलर लागले माहिती का? येल्लो, ब्राऊन, ग्रीन आणि व्हाईट. आत्ता जाऊन पुढे तो कलर झाला परत. झाला का नक्की का? नशीब आम्हाला कलरची तरी माहिती म्हणजे बाईला कुठला कलर मिक्स केल्यावर काय कलर होतो बनते तो माहीत आहे का? एक रात्र गेली अशी पूर्ण पण कलर काय झालं नसतं आमचं बनून. ओके का? नाही आता बोललो लाईट मारल्यावर फ्लॅश लाईट म्हणलं हो. आता बोललो असं माझ्या इकडून मला समजते. आता ओके वाटतं रे ते बोलतात. इथं थोडे समजतं इथं वरती मच होतो. थोडंसं पाणी द्या. गाईस आता कलर बनून झालाय मस्त. एक ग्लास भरून. किती ग्लास घेतले तुम्हाला? 1 ग्लास 3 4 5 6
तर इकडे पण 3 आहेत. 8 9 10 इकडे पण पूर्ण बॉक्स आणला ग्लासचा. 11 ग्लास असतो. 11 क्लास लागले गणपतीचं फक्त बॉडी शेडिंग, बॉडी टोन, धोतर, अजून आपला लोड बाकी आहे, शाल बाकी आहे, गोल्ड बाकी आहे पहिलाच दिवस होता म्हणून आणि गादी बाकी आहे अजून देवाची इथली. काय नंतर काय एका क्लासात 2-3 गणपती उडकून टाकायचे. ऐक ना, मिक्सी बनवायची पहिला गणपती आपण असं ते पहिला गणपती आणि पहिलेच वेळ आहे, पहिल्यांदाच गणपती आणले तर तेवढा वेळ लागणारच शिकायला पोरांना. एकदा हात बसला का मग टेन्शन नाही. तर गाईज काय आता नितेश गवते उतरलेत मैदानात. उतरावं तर तुम्हाला लागतं वाटेल व्हिडिओसाठी करते, मी दुसरा काम करतोय आणि तेजस गेला घरी जरा मांजरीला सोडायला आणि तो त्याने घेतला आता धोतर मारायला. दाखव गाईज किती गेले. आता जस्ट केलं, आता जस्ट केलाय चालू. पाठीमागे गेलाय बघ. तुम्ही व्हिडिओत बघून जज नका करू, तुम्ही इथे या समोर गाईज. समोर कलर दिसते ना एकच नंबर गाईज. व्हिडिओ चालू केले ना पण हा व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू ठीक आहे गाईज, थांबा तुम्हाला आता असा कलर बनवायचा आहे. लाईट बंद करू. हां हे बघा, अरे असा. ठीक आहे नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज आपला आता एवढा कलर मारून झाला आहे. धोतर आणि लोड हा बघा पूर्ण झाला आहे मारून. तर आपल्याला बाकीचं काम आपण उद्या करू. जे शेला मारायचं आहे आपल्याला, हा ही गादी मारायचे आणि गोल्डन कधी मारायचं उद्याच का? ही मूर्त उद्या डायरेक्ट उद्या फायनल करायची. बघा याचा शब्द होता, लक्षात ठेवा. काय बोलतं? ही मूर्ती फायनल करायची उद्या. आखणी वाटलंच तर आपण रविवारी करू किंवा काय करू, पण बाकी सगळा उद्या फायनल होईल असं बोलतंय बाई. तर वाजलेत बघा रात्रीचे 3 वाजलेत, 3:10 झालेत आता. तर जरा डोले बंद व्हायला लागलेत. मुंबईला पण जायचा प्लॅन चालला आहे. रविवारी 6 आगमन आहे. हा रविवारी जायचा काय? आम्हाला लालबागला जायचं आहे. मेन म्हणजे फेटा आणायचे आहेत. फेट्याचं आपलं सामान त्या दिवशी आपण गेलो मुंबईला, तर आपल्याला भेटला नाही फेट्याचं सामान. आणि काय नाही भेटला ते ब्रॉच ते आपल्याला बघायला जायचं. भाई होतं बोलतं रविवारी जाऊ. उद्या जायचं होता तर बोलतं रविवारी आगमन आहेत तर रविवारी जाऊ. चला आपण आता जरा आपलं काम स्टॉप करू इथंच. 3 वाजलेत. बाकीचं आपण उद्या सकाळी करू. The next day. असं करतो ना आपण. गाईज दिवस दुसरा आणि आपण इथे शेडिंग करायला. हे बघा काल एकदम पूर्ण प्लेन होता, आज मस्त शेडिंग केली. तुम्हाला दाखवतो शेडिंग. हे बघा एक साईड एक हाताने तो पाईप पकडायचा. हे बघा पूर्ण काल एकदम पूर्ण प्लेन होता, आज शेडिंग करायला घेतले. आता गोल्डन बाकी आहे, शेला बाकी आहे आणि गादी बाकी आहे. काय शेडिंग मारून झाले. लोड दाखव लोड भाई. बघा लोडची पण शेडिंग मारून झाली. आता आपल्याला होतं गोल्डचं काम राहिले, शेला राहिले आणि ही गादी राहिले बस. आणि होऊन दे. तो आज होईल का पूर्ण? आज होईल, सर्व काम होईल आज. 2 रात्री. ठीक आहे. फक्त आपण आखणी उद्या करू आपण, कारण की आखणीच मेन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मेन म्हणजे आखणी. पब्लिक बघा किती आहे. गाईज आपण आता हा कलर मारला शेल्याला. कुठल्या जरा स्काय ब्लू टाईप पाहिजे ना. कलर बनवायला लय मुश्किल आहे. किती कलर मिक्स करायला लागतात कलर बनवायला. पण आपले लोड या कलरचे आहेत. राणी कलर, धोतर झाला पिस्ता कलर, शेला केला आपण स्काय ब्ल्यू. तर ही गादी कुठल्या कलरची बनवायची ती तो प्रश्न आहे. कुठला बनवायचं काय ठरवलं का अजून? आता त्याच्यानंतर राहील काय बघा माहिती आहे का? एक गादी आणि गोल्डन बस. त्याच्यानंतर मग पॅकअप. मग डायरेक्ट आखणी आपण उद्या करायची. बाई बोलतं रात्री जमणार नाही तर आपण आखणी डायरेक्ट उद्या करू. उद्याच ना
काहीच आता आपण कुठला मारा घेतला रे? काय बघा पेढी ना? पेढी नाही, मग बैठक. मागाशी पेढी बोलला, व्हिडिओ चालू केला बैठक बोलतो का रे? अरे पेढी ही खालची. अच्छा, ही पेढी, ही ही बैठक. ही बैठक, ही गादी अशी आहे ना. आपल्याला आता गादी करायची नंतर, हे झाल्यानंतर गादी ना. गाईच आता आपण बैठक मारून घेऊ, त्यानंतर गादी, नंतर डायरेक्ट गोल्डन कलर येईल, मुकुट, सोंड, हात, गळ्यातला कडा. मस्त. अरे भाई बोलतो हे मारून घेतो, नंतर बोलतो गादी मारताना मग परत तो कलर खाच्याला लागेल असं त्याचं म्हणणं आहे. हा कलर मारून घेऊ, नंतर मग गादीचा कलर मारू, त्याच्यानंतर गोल्डन. वाजलेत किती माहिती का? रात्रीचे 8:30 वाजलेत. कितीपर्यंत होईल? 12-1पर्यंत होईल. जर कंटिन्यू बसलो तर 12पर्यंत होईल. बघू आता, कारण की आम्हाला कलर चॉईस करायलाच मेन टाईम जातं. हां, कलर बनवायला काय नाही, कलर कुठला मारायचा याच्यावर. ती शालचा कलर म्हणजे शेला आहे ना, शेला हो ब्ल्यू कलरचा, तो पण कुठला मारायचा, काय करायचा, लय मोठा हे होता. परत लोडचा पण कुठला कलर मारायचा, पिस्ता कलर मारायचा का नाही मारायचा, जरा सुचवायला लागतं आम्हाला. आता गादीला कुठला कलर मारायचा अजून फिक्स नाही. फिक्स आहे बाई? नाही. अजून फिक्स नाही कुठला कलर मारायचे. तर हा मारून झाला ना चॉकलेटी, त्याच्यानंतर आम्ही ठरवणार कुठला मारायचा, कुठला चांगला वाटेल तो मारणार, त्याच्यानंतर मग गोल्डन. असं आमचा असा टाईमपास होतो आहे, दुसरा काय नाही. एवढं गणपतीनंतर एवढा टाईमपास झाला, सप्टेंबर महिना येईल असं वाटतं. असू नको, नाही गायचं होतील लवकरच गणपती. फक्त बॉडी शेडिंग एकदम मारले ना, बॉडी शेडिंग मग नंतर हे ब्रशनीच मारायचं असतं, ब्रशनी मारायचं असतं, ब्रश असा ब्रशनी. फक्त स्प्रे जो असतो ना आपला गननी, बॉडी स्प्रे ना, बॉडी स्प्रे ना, तो फक्त बाई मारता एकटा, तो जरा जमतं काम. आणि ह्यो आपण मारतो. काल ह्यो अर्धा मी मारला, लोडचा मारला, शेला पण मारला दुपारी थोडासा. ब्रशचं काम करू गाईज. फायनली आपण गादीला कलर हा डन केला. ह्याच्यामध्ये पण आम्ही बरंच कन्फ्यूज झालो. पहिले येल्लो मारला होता, तुम्हाला इथे दिसेल का नाही माहिती नाही, इथं जरा आता आम्ही मारा बरं त्याच्यावरती व्हाईट, त्याचा सगळा आम्ही नामोनिशन मिटवलं आहे. बघा इथं नॉर्मल दिसतं बघा, येल्लो. पहिले येल्लो मारलेला, सगळ्यात पहिले लाल मारला होता, एकदम लाल डार्क, तो जरा खराब वाटला. मग आम्ही त्याच्यावरती परत व्हाईट मारला. व्हाईट नंतर मग येल्लो आणि याच्यामध्ये हे होता, काय होतात ते येल्लो आणि याच्यामध्ये काय रे कन्फ्युजन होता का कुठला मारायचा. तर आम्ही परत येल्लो मारला होता इथं एवढ्या भागात. मग असं वाटलं की याला थोडासा सारा मॅच होतं येल्लो. मग आम्ही आता हा फिक्स केला गादीला. आता त्याच्यावरती डिझाईन येईल फुलांची. आणि आता गोल्डन पण मारायला चालू केला आहे. पहिले वॉर्निश मारला ना, तर पूर्ण वॉर्निश मारला, त्याच्यानंतर गोल्डन मारायला चालू केला. आता तुम्हाला डायरेक्ट मूर्ती कंप्लीट झाल्यावरतीच भेटतो. आखणी तुम्हाला डायरेक्ट उद्या बघायला भेटेल. बाईने शब्द दिलेला, बरे त्याची मान दुखतंय, वाकडी झाले मान, पण त्यांनी शब्द दिला आहे की आज मूर्ती कंप्लीट करणार. फक्त आखणी उद्या होईल, बाकी सगळा काम आज होईल. तर बाई गोल्डन मारते, आपण जरा बाईचा काम बघू. कडक चला, आपण आता गोल्डन मारून घेऊ पूर्ण. त्या साईडला जातो मी, तिकडून करतो. भाऊ इकडे जरा गणपती जरा पॉलिश करतात, घासत आहेत. भाऊंचं काम बरं आहे. भाऊंचे 2 शब्द काम करायला या. यस गाईच, काम करायला या तुम्ही पण. बघा अंगुलला काहीच नाही. 1000 शेअर झाले पाहिजे गावात टापाला मोठा आहे. तर गाईज हे बघा, बऱ्याच टायमानंतर आता वाजत बघा 3:45 वाजले सकाळचे, मध्यरात्रीचे 3:45 झालेत. आणि आत्ताशी आमचा गोल्डन कलर मारून झाला आहे. आता फक्त सार्थक जे गॅप जे पाहिजे आतल्या त्या फक्त भरता येतो बारीक ब्रश घेऊन. दाखव भाई जरा मूर्ती फिरव. हे बघा फक्त आखणी राहिले आणि केस थोडंसं राहिलेत, केसांचा फक्त भाग ते थोडंसं बस, बाकी पूर्ण फिरव. हा नेल पॉलिश एक राहिले नाकांचं, बस पूर्ण फिरव. बघा गाईस मूर्ती एकदम ऑल क्लिअर, फक्त केस, नेल पॉलिश
आणि आखणी. नेल पॉलिश पण आज होतील, केस पण आजच होतील, फक्त आखणी उद्यापासून ठेवायची बस. ना भाई बरोबर ना? हो बरोबर. चला आता थोडंसं त्याला करू द्या काम. बाकी सगळं तेजस आणि मीनीच पूर्ण मारला आहे गोल्डन. त्याने फक्त आपल्या गादीवरती फुलं आहेत ना ती मारली सार्थकनी. बाकी पूर्ण गोल्डन जो दिसते तेजसनी मुकुडाला मारला आहे आणि थोडासा इकडं मारला आहे हाताला, लोडला, पायाच्या इथं एवढं फक्त मारला आहे. बाकी सर्व तेजसनी केलं आहे. आता बाई थोडासा गॅप जो बाई ते भरते त्या झाला की लगेच आपण केसांचा मारू आणि नेल पॉलिश लावू आणि मग नंतर आखणी उद्या. गाईज फायनली बाईनी आता आखणी करायला घेतली. आखणीचं काम चालू झालं. एकदम कानात पावडबिडी घालून. तर गाईज फायनली जो हार्ड वर्क आहे तो थोडा कम्प्लीट होत आला आहे. म्हणजे अजून पूर्ण कम्प्लीट नाही झालं आहे. पण बघा आखणी कशी केली बाईने. एकदम कडक जवळजवळ 1-1.5 तास कंटिन्यू बसून राहिला आहे. कारण की सगळ्यात मेन काम आहे तो आखणी. गणपतीचा कलर म्हणजे आपण धोतर मारू शकतो, सगळं मारू शकतो, पण सगळी गेम आखणीमध्ये. आणि नवीन नवीन आहे ना ब्राऊन मध्ये लाईट 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 अजून थोडा काम आहे. अजून म्हणजे अजून डार्क नाही काय होतं, अजून थोडंसं काम बाकी आहे ना. हा थोडा काम बाकी. थोडासा एकदम. कारण की कसं दिसतं आखणी बघा एकदम कडक केलंय. आता 10-15 मिनिटं फक्त. हां 10-15% फक्त चालू आहे. बाकी काय बोलते मी पण 10-15% फक्त बाकी अजून होऊन जाईल. तर गाईज आपली मूर्ती झालेली आहे रेडी. आता हा बघा 5-5 वाजता झाली ना का तरी मूर्ती. 5:15 मूर्ती आपली रेडी झाली एकदम. का आखणी पण बघा हे बघा. बाईची कलाकारी कशी आहे. आता एवढ्या मूर्त्या करायच्या आहेत त्या पण होतील लवकरच. आता आपण ह्या मूर्तीची पोस्ट टाकू, ॲड करू आणि मग आपली बुकिंग पण चालू करू. म्हणजे बुकिंग चालू आहे आपली तशी पण जरा कलरची पण मूर्ती दाखवायची होती, लोकांपर्यंत पोचवायची होती, म्हणून लवकर कलर करून घेतली एक मूर्ती. एक नंबर झाला गणपती. चला आपण आता ब्लॉग एंड करू. तर गाईज आपलं आता पूर्ण गणपती पेंटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला बोलू तर रविवारपर्यंत आखणी करून सगळं होईल. तर सगळा झाला. जवळजवळ शुक्रवारी आलो. शुक्रवारी रात्री चालू केला. शुक्रवारची रात्री गेली, शनिवारी गेला, आज रविवारी संध्याकाळी कंप्लीट झालं सर्व गणपती म्हणजे कलर करून. तर चला आता आपण ब्लॉग इथेच एंड करू ब्लॉग आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.